निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर रिपाईचे आंदोलन व उपोषण सध्या सुरू आहे. पिंपळगाव बसवंत येथील टोल प्लाझा प्रशासनाविरोधात स्थानिक वाहनधारक व नागरिकांच्या विविध समस्या व मागण्यांसाठी RPI आठवले गटाच्या वतीने आंदोलन व उपोषण करण्यात येत आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्याविषयी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने आंदोलन व उपोषण हे 4 दिवसानंतर सुरूच आहे. पिंपळगाव टोल प्लाझावर नोंदणीकृत वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे टोल नाक्यावरती वाहनधारकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची वानवा असताना टोल प्रशासनाकडून जोरदार टोल वसुली सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या संदर्भात टोल प्रशासन व अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी यावेळी तात्काळ मार्ग काढू असे आश्वासन दिले आहे. या आंदोलनासंदर्भात बोलताना आनंद जाधव यांनी अधिक माहिती दिली. गेल्या 4-5 दिवसापासून आपण उपोषणाला बसले, तर त्या संदर्भात तुम्ही सांगा की नेमकं उपोषण हे कशासाठी आहे? नमस्कार, मी आनंद बाळासाहेब जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, निफाड तालुका युवक अध्यक्ष, पिंपळगाव बसवंत टोल प्लाझा येथे मी गेल्या 4 दिवसापासून उपोषण करीत आहे. माझ्या प्रमुख मागण्या अशा होत्या: निफाड तालुका पूर्णतः फ्री करण्यात यावा, लोकलसाठी झेरॉक्स पेपरवरती ॲक्टिव्हेशन चालू ठेवावे, टोलच्या अंतर्गत सर्व सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचावे, 20 किलोमीटर अंतरावर जेवढे गावं असतात त्या गावांची नावे ऑफिसमध्ये लावावे व त्याची यादी मला मिळावी. अशा 15 मागणे यावरती आम्ही उपोषण केलेले. तिथं दनपुलावरती बऱ्याच ठिकाणी पथदिवे बंद आहे. केंद्रीय नियमानुसार महामार्गावर विशिष्ट अंतरावर विशिष्ट टोल प्लाझाच्या ठिकाणी शौचालय, विश्रांती सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे, जेणेकरून 60 किलोमीटर अंतरावर प्रवाशांना सोयीसुविधा मिळतील. तक्रारपेटी असावी आणि प्रशासनाचा एक जबाबदार माणूस इथं असावा की जेणेकरून कुठल्याही नागरिकाला काही तक्रार मांडायच्या असल्या तर तो सहजरित्या तिथं त्याची तक्रार मांडेल आणि त्याच्या प्रश्नाचं निवारण होईल. तिथं कुठल्याही गोष्टीचं तक्रार करायला गेल्यावर टोल प्रशासन उडवडीचं उत्तर देतात. तुम्ही NHIकडे जा, ही आमच्या अंडरमध्ये नाही, ती सुविधा आमच्या अंडरमध्ये नाही. यामुळं आम्ही लोकशाही मार्गाने इथं उपोषणाला बसलेलो आहोत. 2 वेळेस मला येऊन त्यांनी उडवडीचे उत्तर दिले, पण मी निवेदन देतानाच सांगितलं होतं की लोकशाही मार्गाने उपोषण करून मागण्या मान्य न झाल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास आंदोलन तीव्र स्वरूपाचे व आक्रमक पण शांततापूर्ण करू. आम्ही ओझरच्या वतीने किंवा ओझरच्या सर्व सामाजिक राजकीय संपूर्ण परिसरातून मला येऊन पाठिंबा देत आहे. तसेच निफाड तालुक्यातील जे लोकल 20 किलोमीटर अंतरातील सर्व नागरिक मला येऊन सहकार्य करत आहेत. तसेच तालुक्याच्या बाहेरील जे येणारे जाणारे प्रवासी ते सुद्धा या गोष्टीला पाठिंबा देत आहे की इतके दिवस हे झोपले होते का, जेव्हा एक साधारण नागरिक रस्त्यावर उतरून प्रश्न विचारतो तेव्हा ही सुविधा द्यायचं म्हणताय, एवढे दिवस का दिलं नाही? आता परवाच्या दिवशी इथं ॲक्सिडेंट झाला, तिथं ॲम्ब्युलन्स नव्हती, प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स तिथं गेली आणि त्या प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सवाल्याने त्या रुग्णाच्या नातेवाईकाकडून 2,000 रुपये घेतले. मग या ॲम्ब्युलन्ससारखी सुविधा जर फ्री दिली जाते मग ही का देत नाही? या आमच्या मुख्य मागण्या आहे. जोपर्यंत त्या होत नाही तोपर्यंत मी उपोषणाला ठाम आहे. आणि या गोष्टीची खंत वाटते का निफाड तालुक्यातील लोकप्रतिनिधी सर्वच त्यांनी हे मुद्दे मांडले पाहिजे होते. आज माझ्यासारखा सर्वसाधारण माणूस रस्त्यावर 4 दिवस झाले बसलेला आहे, ते येऊन त्यांनी जाब पण विचारला नाही. हे लोकप्रतिनिधी का गप्प आहे हा एकदम मोठा प्रश्न पडलेला आहे. गेल्या 4 दिवसापासून निफाड तालुका युवा RPIचे अध्यक्ष आमचे बंधू आनंद बाळासाहेब जाधव हे टोल नाकाच्या विरोधामध्ये येथे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या विविध 15 मागण्या आहेत, त्या सर्व रास्त मागण्या आहेत, तरी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. यानंतर जर त्यांनी मागण्या लवकरात लवकर मान्य नाही केल्या तर उपोषणाला आज तो एक नाही आम्ही सर्वच ओझरकर नागरिक उपोषणाला बसू. या ठिकाणी मी जनसेवा मंडळ, संतोष सोनवणे, शेखरभाऊ आसोलकर सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी जनसेवा मंडळाच्या वतीने या उपोषणास पाठिंबा देत आहे. या ठिकाणी पिंपळगाव टोल प्लाझावर आमचे युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष आनंदभाऊ जाधव याने गेल्या 4 दिवसापासून जनसामान्यांच्या मागण्या घेऊन उपोषणास बसलेले आहेत. सर्वसामान्य जनतेला 75 ते 78 वर्षाचा काळ गेल्यानंतरही स्वातंत्र्य मिळवून
आज जर रोडवर अपघात झाला किंवा विविध मागण्यांसाठी जर एक तरुण युवकाला रस्त्यावर बसून उपोषणाला बसून तर सर्वसामान्य जनतेच्या मागण्या मान्य करण्यासाठी उपोषण करावं लागत असेल तर यासारखं दुर्दैव या देशाचं नाही असं मी या ठिकाणी नमूद करेन. या ठिकाणी टोल प्रशासन बेकायदेशीररित्या काही वाहनांकडून आवाच्या सवा पैसे वसूल करतात. त्याचा कधी हिशोब नाही. त्यांनी तिथे स्क्रीन गार्ड लावलेलं नाही किंवा किती साधनं दिवसभरात जातात, किती पैसे कमी होतात, टोलचे रक्कम किती वर्षात फिटणार आहे, या कोणत्याही गोष्टीच्या जबाबदाऱ्या नसताना, सर्वसामान्य किरकोळ मागण्या असताना तालुक्यातील लोकांना वाहनांना प्रवेश विनामूल्य असावा यासारख्या किरकोळ गोष्टी असतानाही आनंदभाऊ जाधवांना 4था दिवस उजाडलेला आहे. अशा या प्रशासनाचा आणि PNG टोलचा मी या ठिकाणी निषेध करतो. आणि जर लवकर आनंदभाऊंच्या मागण्या मान्य केल्या नाही तर केवळ हे आंदोलन आनंदभाऊंपुरतं मर्यादित न राहता संपूर्ण निफाड तालुका या आंदोलनात उतरून हे आंदोलन तीव्र स्वरूपात केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं मी या ठिकाणी आनंदभाऊंना पाठिंबा देताना जाहीर करतो.